नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत पनीर मसाला. तर रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर व्हेजिटेरियन लोकांचा अगदी जिव्हाळ्याचा आणि आवडता मेनू म्हणजे पनीर मसाला. होय ना? तर हाच पनीर मसाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य सर्वप्रथम आपण बघूया. तर पनीर क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे. कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेली आहे. इथे मीडियम साईजचा एक कांदा आपण बारीक कट करून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि इथे वाटीमध्ये आपण 2 चमचे बेसन रोस्ट केलेलं आहे आणि 2 मीडियम साईज टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आणि 2 चमचे दही घेतलेलं आहे. तर इथे आपण मॅरिनेशन करून घेऊयात पनीर आणि भाज्या. तर मॅरिनेशनसाठी 2 चमचे आपण दही घेतलेलं आहे. दहीमध्ये आपण 2 चमचे रोस्टेड बेसन घालणार आहोत आणि त्याचबरोबर इतर मसाले. आता आपण घालणार आहोत धने पावडर, जिरे पावडर, हळद, काश्मीरी मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि जिंजर गार्लिक पेस्ट. तर दही, रोस्टेड बेसन आणि इतर मसाले आपण एक सर्व मिक्स करून घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण जे टोमॅटो, कांदा, पनीर कट करून घेतलेलं होतं, ते आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत. आणि ह्याला 15 मिनिटसाठी मॅरिनेशनसाठी आपण झाकण ठेवून ठेवून देणार आहोत. आता आपण एक कढई ठेवलेली आहे. त्यात तेल आणि थोडंसं बटर टाकलेलं आहे. ते तापलंय. त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत 1 चमचा जिरं. आता यामध्ये आपण जो कट करून घेतलेला कांदा होता, तो घालणार आहोत. आणि हा कांदा आपण सोनेरी रंगावर परतून घेणार आहोत. कांदा परतला की मग आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मिरच्या. त्या देखील आपण 2 मिनिटं परतून घेणार आहोत. कांदा सोनेरी रंगावर परतून झालाय. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो प्युरी घालणार आहोत. टोमॅटो आणि कांदा मस्त तेल सुटेपर्यंत आपलं परतून झालेलं आहे. तर आता आपण टाकणार आहोत मसाले. तर मसाल्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला, पनीर मसाला, तिखट आणि चवीनुसार मीठ. तर हे सर्व मसाले आपल्याला एकदा परतून घ्यायचे आहेत. झाकण ठेवून हे 2 मिनिटं सगळं शिजवून घ्यायचं आहे. आता आपण झाकण उघडून बघूयात. तर तेल सुटेपर्यंत सर्व मसाले, कांदा, टोमॅटो आपलं परतून झालेलं आहे. आता या स्टेजला जे आपण पनीर आणि भाज्या मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं, तर ते छान मॅरिनेट झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण हे टाकणार आहोत. आणि मस्त 2 मिनिटं परतून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने. आता आपण 1 वाटी गरम पाणी इथे घालणार आहोत. जास्त पाणी नाही घालायचं आणि पाणी घालून अगदी हलक्या हाताने आपण इथे मिक्स करून घेतोय. कारण पनीरचे जे क्यूब आहेत त्याचे छोटे-छोटे तुकडे होऊ नयेत म्हणून अगदी हलक्या हाताने हे आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 5 मिनिटं मंद आचेवर झाकण ठेवून शिजवून द्यायचं आहे. तर आता आपण झाकण उघडून बघणार आहोत. आहा! मस्त दिसतंय ना? अगदी छान कलर आलाय आणि घमघमाट सुटलाय. तर वरतून कोथिंबीर घालून गार्निशिंग करूया आणि सर्व्ह करण्यासाठी आपली पनीर रेसिपी तयार आहे. तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली होती ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू.